शर्यतीच्या मार्गावर निघालेल्या या जकराय उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शेतकऱ्याचा पांडुरंग आमचे कुटुंब प्रमुख माननीय ऍडव्होकेट बीबीसाहेब जाधव साहेब यांना विनंती करतो, त्यांनी आपले लहान चिरंजीव राहुल मालकांना आशीर्वाद द्यावे. आपल्या परिसरातील जकराया देवस्थानला मी अभिवादन करतो आणि त्यांच्या आशीर्वादानं हा जकराया आम्ही नाव ठेवण्याचा उद्देश तुम्हाला सांगतो की जकराया का आम्ही नाव ठेवलं. या परिसरामध्ये जकराया जे देवस्थान आहे ते जागृत देवस्थान आहे आणि त्याच्या मंडपामध्ये जाऊन जर एखाद्या व्यक्ती म्हणला की मी असं करतो आणि त्याच्यापासून जर तो बदलला तर त्याचं काही चांगलं होत नाही असं आहे. आणि तो शब्द पाळला पाहिजे हे एक जकराया देवस्थानचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेला कुठलीही काम किंवा कुठलंही ध्येय जर देवावरती विश्वास ठेवून तुम्ही सुरुवात केली तर ते चांगल्या प्रकारे होतं. श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की केवळ तुमचा सगळा प्रॉब्लेम सगळी गोष्ट देवावर सोडू नका, तुमचं कर्म करा. जो 17वा अध्याय आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णानं सांगितलंय की तुमचं कर्म करा, त्या कर्माला यश मिळेल. आजच्या दिवशी 12 तारखेला आमच्या राहुल मालकाचा वाढदिवस आपण सगळे साजरा करतोय. त्यांच्या स्वभावाबद्दल किंवा याच्याबद्दल अगोदरच्या व्यक्त्यांनी बरंच सांगितलेलं आहे. त्यांचा एक स्वभाव मी सांगतो, कोणी काही म्हणू द्या, आपलं जे ठरलेलं आहे ना ते रफिक पाटलांनी सांगितल्याप्रमाणे गोड बोलून म्हणा किंवा काय म्हणून ते करणारच. एखादी गोष्ट दोन्ही मुलामधला स्वभाव असतो प्रत्येकाचा. हे आमचे मोठे मालक डायरेक्ट म्हणणार हे बरोबर नाही, पण हे म्हणणार पप्पा हे बरोबर आहे, पण थोडे ह्याच्यामध्ये थोडा आपण बदल करूया. म्हणजे ही एक सांगण्याची पद्धत आहे प्रत्येकाची, ती थोडीशी वेगवेगळी असते आणि हे उपजत गुण असतात. तुम्हाला सांगतो, राहुल मालक इंजिनिअरिंग होऊन आले, हे मेकॅनिकल इंजिनियर. त्यांचा आणि शेतीचा काही संबंध नाही. त्यांच्या बरोबरचे मित्र फॉरेनला काय गेले, अमुक झाले. मग मी म्हणलं राहुल आपल्याला काय करायचंय तुला? ते म्हणला मला फॉरेनला काय जायचं नाही पप्पा, मी आता इथं द्राक्ष बाग तुमची जी आहे ती मी बघतो. आणि म्हणलं तू इंजिनियर आणि तुला कसं काय जमणार हे द्राक्ष बागेचं? तर म्हणला मी प्रयत्न करतो ना, एक 5-6 महिने बघतो. मग 5-6 महिने त्यांनी एवढं सिस्टमॅटिक त्याच्यामध्ये काम केलं. प्रत्येक गोष्ट इंजिनियर लोकांचं एक वैशिष्ट्य सांगतो, इंजिनियर लोक हे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतात आणि लाईन दोरीमध्ये जसं गवंड्याचं काम असतं का नाही, गवंडीची दोरी लावतो लाईन आणि ही भिंत लाईन मध्ये आहे का नाही बघतो, तसं प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करून राहुल मालक आमचे काम करतात. दुसरं एक आणखीन उदाहरण सांगतो. आपल्या जिल्ह्यामध्ये एक आमच्या द्राक्ष बागेचे अध्यक्ष शाहीर, ते सोलापूरचे आहेत आणि सोलापूरच्या जवळ त्यांची एक 10-20 एकर बाग आहे, चांगली अगदी, आणि एक्सपोर्ट पण करतात. तर त्यांना मी म्हणलं की आमचे इंजिनियर आता शेती करायचं म्हणतात, कसं काय करूया? अहो म्हणले बीएससी अॅग्रीपेक्षा आम्ही इंजिनियर लोक असतो ना, ते सिस्टमॅटिक काम करतो आणि प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक चालू असते त्यांची. त्यामुळं राहुल मालकाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव अगदी बरोबर नाईक नवऱ्यांनी त्यांचं वर्णन सांगितलं की समोरची गोष्ट आपल्याला पटो अथवा न पटो, परंतु त्याला डायरेक्ट विरोध करायचा नाही आणि त्याला येस म्हणायचं आणि पुढे जायचं. त्यामुळं काय होतं की समोरचा माणूस हा नाराज होत आणि तुम्हाला जे करायचं असतं ते करू शकतो आपण. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीत सांगतो की त्यांच्या नॉलेजचा जो उपयोग आहे, त्यांच्या ज्ञानाचा काय जो उपयोग आहे, ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि कारखान्यामध्ये इतर इंजिनियर असतात त्यांच्या बरोबर त्यांनी आत्मसात केलं सगळं ज्ञान. आणि कारखान्यामध्ये कुठं झालं काय कुठं झालं तरी त्यांना फोन येतात, इंजिनियर फोन करतात आणि मग ते सांगतात किंवा हे असं नाही तसं करा म्हणून. म्हणजे हे जे काही बारकावे आहेत ते राहुल मालकाने आत्मसात केलेले आहेत
आणि या जोरावरती, या दोन जोडीच्या जोरावरती आपला कारखाना प्रगती पथावर जाणार आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आता रफिक पाटलांनी बोलता बोलता एक विषय थांबवला, सांगायला आला नाही त्यांना, तर तो मी सांगणार आहे तुम्हाला की पहिल्यांदा आपला साखर कारखाना झाला, त्याच्याबरोबर को जनरेशन झालं, लाईट निर्मिती केली, पुन्हा आपण डिस्टिलरी केली, इथेनॉल केलं. इथेनॉल पासून पुढे आम्ही त्या जो पेंट वॉश असतो त्याच्यावर प्रक्रिया करून आपण त्याच्यामधून गॅस निर्मिती केली. त्या गॅसवरती सध्या आपल्या देशामध्ये तुम्हाला सांगतो 20 TPD यशस्वी गॅसचा प्लांट फक्त जकराया शुगरचाच आहे, हे मी आत्मविश्वासानं सांगतो. कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. याच्यामध्ये गॅस आहे, पुन्हा वाहनं येतात, पुन्हा त्याचं रेग्युलर डायजेशन होत नाही, बरेच अडचणी असतात, कॉम्प्रेसर व्यवस्थित काम करत नाही. परंतु ह्या बारीक सारीक सगळ्या गोष्टीमध्ये राहुल मालकांनी लक्ष घातलं आणि त्यांनी याच्यामध्ये अभ्यास केला आणि आता व्यवस्थित सुरू आहे. आता सांगतो आपला 12,000 किलो कमीत कमी गॅस दररोज आपला सप्लाय होतोय. त्याच्या पुढे जाऊन सांगतो आणखीन की आपल्याला परवा एक टीम आली होती, जपानचे लोक होते आणि त्याच्याबरोबर आमचे दिल्लीची एक संस्था आहे CSRI म्हणून, त्या संस्थेचे प्रमुख डायरेक्टर इथं आले होते, लेले साहेब. त्या लेले साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या इथं इलेक्ट्रिसिटी तुमची 24 तास आहे, बॉयलर आपला चालू असतो, तुमची स्टीम आहे ती स्टीम चालू असते आणि तुमच्याकडं लेबर जे आहेत ते आहेत आपल्याकडं. आणि दुसरं हे स्टीम इलेक्ट्रिसिटी या दोन गोष्टी जवळजवळ इतर कारखाने बंद झाले की त्यांचे बॉयलर बंद होतो, त्यामुळे स्टीम बंद होते, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी बंद होते. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला फक्त वर्षातून 1च महिना आमचा बंद असतो कारखाना, बॉयलर 1च महिना बंद असतो, तर आम्ही बाकीच्या महिन्यामध्ये तुम्हाला हे सप्लाय करू. त्यांनी सांगितलं की जे इथेनॉल आहे त्या इथेनॉल पासून त्याच्यामधला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन स्प्लिटअप करायचा आणि हायड्रोजन एकत्र गोळा करून जगामध्ये सध्या जपान, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया इथं त्यांचे प्लॅन्ट चालू आहेत, तिथं संशोधन आहे. अजून हे यशस्वी झालेलं नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, परंतु नवीन नवीन प्रयोग असतात, ते प्रयोग आपण ठामपणे करणार आहे. परवा ऑस्ट्रेलियाला मी, बमनराव शिंदे, पुन्हा परिचारकांची 2 मुलं, अशी एक 20 लोकांची टीम आपल्या देशाच्या वतीनं आम्ही गेलो होतो. तर तिथं ही जी स्कीम आहे ही संशोधनामध्ये चालू आहे आणि एक 2-3 वर्ष जर याच्यामध्ये प्रयोग केला तर हायड्रोजनचा प्रयोग इथं निश्चितपणे होणार आहे आणि आपल्या जकरायाचं नाव देशामध्ये नाही जगामध्ये 1 नंबरला जाणार आहे. मी सांगतो तुम्हाला, कुठलीही गोष्ट असती साहेब सहजासहजी होत नसते, त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात आणि नुसते कष्ट नाही तर डोक्याचा वापर करून त्याचा अभ्यास करावा लागतो. मला ठामपणे मी सांगतो की मी वकील असल्यामुळं प्रत्येक गोष्ट ही मी अभ्यास करणार, ही बरोबर आहे का म्हणणार, ही चूक आहे का म्हणणार आणि मग निर्णय घेणार. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा तसं राहुल मालकाची आहे त्या पद्धतीने करतात. सचिन मालकाकडे एक चांगला निर्णय आहे, म्हणजे धाडस आहे, किंवा हो नाही तर काय बी होऊ दे पण मी हे करणार, असं एक दोघांची जोडी जी आहे ते माझा प्रत्येक गोष्टीवरती मी मुलायत म्हणून त्यांची स्तुती करतो असं नाही, परंतु मित्रांनो एवढी मोठी इंडस्ट्री चालवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. लोकांना नुसतं वाटतंय हे असं आहे तसं आहे म्हणून, पण आपल्या कारखानदारीच्या मानानं आम्ही कारखानदारीला न्याय मिळणार आहे. लोक म्हणतात उद्या साखर इंडस्ट्रीचं काय होणार, साखर इंडस्ट्रीला अत्यंत भवितव्य चांगलं आहे. शेतकरी ऊस लावणार का, त्याचं कारण मी सांगतो, मागे सुद्धा बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे की इतर पिकापेक्षा ऊसामध्ये निश्चितपणे पैसे आपल्याला मिळतात आणि ठाम मिळतात, म्हणून ऊसाचं पीक हे कायमस्वरूपी होणार आहे. कारखानदारी कायमस्वरूपी आहे आणि कारखानदारीमधनं वेगवेगळे प्रोडक्ट निघून या कारखानदारीचा उपयोग काय तुम्ही म्हणाल की ही कारखानदारी ही सोशल कारखानदारी आहे, इट इज नॉट इंडिव्हिज्युअल कारखानदारी. याच्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमान जे आहे ते वर जाणार आहे सगळं. आणि नवीन पिढी जर असेल ज्यांना कुणाला माहित नसेल मित्रांनो, तर मी हा कारखान्याचा उद्देश आहे, शरद ऊर्जा शेतकरी संघटनेचं काम करत होतो आणि म्हणलं की बाबा नुसतं आपल्या घोषणा करून काय होणार नाही, आपण प्रत्यक्ष काम करू आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी करूया. म्हणून आमचा बेस
कुठलाही शेतकरी माझ्या चेंबरमध्ये आला तर त्याच्यासाठी सांगत असतो की ही तुझ्यासाठीच कारखाना काढलेला आहे, माझ्यासाठी काय नाही म्हणून. तर त्या शेतकऱ्याला, आणि हे बघा तुम्ही कोणी सांगितलं 10, 20, 25 वर्ष नाही, ही कारखाना आहे तर चालणारच आहे. म्हणजे ह्याला किती वर्षाचं लिमिट नाही मित्रांनो. किती चालेल, 50 चालेल, 100 चालेल, 500 वर्ष चालेल, पण इट विल गोइंग ऑन. म्हणजे ह्या भागामध्ये हा कारखाना कायमस्वरूपी चालणार आहे. आणि ह्या दोघांनी, आज राहुल मालकाचा वाढदिवस आहे म्हणून त्यांचं नाव घेतोय, पण सचिन मालकांनी, राहुल मालकांनी हा कारखाना यशस्वी चालवणार आणि देशामध्ये काय जगामध्ये 1 नंबर होणार अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.